नमस्कार मुंबईकर, आपण इथे आलो आहोत महालक्ष्मी सरस प्रदर्शन मध्ये। चला आता आतमध्ये जाऊन बघूया की कसं आहे हे प्रदर्शन। चला चला पाहूया आतमध्ये नेमकं काय विशेष आहे। आपण आता आहोत प्रवेशद्वाराजवळ महालक्ष्मी सरस 2025 येथील उमेद अभियानाअंतर्गत। चला आतमध्ये पाहूयात नक्की काय काय आहे। आपण पाहू शकतो हे भव्य प्रदर्शन इथे भरलेलं आहे। आता आपण आलो आहोत धाराशिव येथील गटाच्या इथे। काही आपल्याकडे काय काय आहे? एक खारे शेंगदाणे आणि शेंगा चटणी, शेंगदाणा लाडू, आवळा कॅन्डी, काळा मसाला, लाल मसाला माझ्याकडे सगळं उपलब्ध आहे। चुलीवरला केलेला आहे आणि मी स्वतः हातावर केलेला आहे। याच्यात कुठलंही मिशनचं हे नाही। आता आपण आलो आहोत संभाजीनगर या स्टॉल जवळ। यांच्याकडे आहे गुळाची काकवी, यांच्याकडे आहे शेंगदाण्याची चिक्की, सेंद्रिय गुळ आहे यांच्याकडे। मॅडम सांगा तुम्ही कसे बनवलं? तुम्ही घरी बनवता काय प्रोडक्ट? हो, गुराळामध्ये सेंद्रिय गुळ भेंडीच्या पाण्यापासून यूज करतो आणि भेंडीचं पाणी यूज करतो क्लीन करण्यासाठी। तुमचा प्रतिसाद कसा आहे? इथे कस्टमर आहे? चांगले आहे, छान आहे, बहुत म्हणजे ग्राहक चांगले या गुळाला। आता आपण आहोत लातूर या स्टॉल जवळ। ताई आपल्याकडे काय काय आहे? नाचणीची पापुडी आहे, बाजरीची खरवडी आहे, कुरवडी आहे, म्हैसूर पाक आहे मॅडम ज्वारीपासून बनलेला, पुन्हा ऑर्गॅनिक गुळ आहे, शेंगदाणा चटणी आहे, सांडगे आहे डाळीचे, मिसळ डाळीचे, मुरकुल आहे, ज्वारीची पापुडी आहे। हा ऑर्गॅनिक गुळ आहे। आमचा गट मिलेटचा असल्यामुळे आम्ही सगळे मिलेटचे पदार्थ केलेले आहे। खूप अप्रतिम गुळ आहे। आता आपण इथे आलो आहोत परभणी या स्टॉल जवळ। मॅडम काय काय आहे तुमच्याकडे? खंबीर, कढीपत्ता आणि सर्व गरम मसाले, दालचिनी, लवंग असतात जे आपण मिक्सरला ताजं वाटण करतो ना, तेच हे वाटण सुकवलेले। कोणती पण भाजी, चिकन, मटण आपण फक्त लाल तिखट मीठ घालून बनवू शकतो। इथे वेगवेगळ्या प्रकारचे नाचणीचे लाडू आहेत, पापड आहेत, इथे चहा मसाला सुद्धा अवेलेबल आहे। आपण आता आहोत हिंगोली या गटात जवळ। काय काय आहे ताई तुमच्याकडे? तुवर डाळ आहे जात्यावरची, तर ही डाळेनं लवकर शिजती। हा, आणि अशी खायला पण टेस्टी लागते। आणि हे चिया सीड आहे, तर हे चिया सीड पण यानं गुडघे थांबतात, बीपी शुगर कमी होती, कॅल्शियम वाढतं गुडघ्यातलं। आपल्याकडे आता इथे आहे सोयाबीनचे पीठ आहे, रोस्टेड नमकीन्स आहेत। सांगा तुमच्या स्टॉलचे वैशिष्ट्य काय आणि कुठून आलात तुम्ही? मी लातूरून आलात। आमच्या सोयाबीनचे प्रोडक्ट आहेत। हे कॉफी आहे सोयाबीनची, हे रोस्टेड नमकीन आहे, हे सोयाबीनचं पीठ आहे। आणि सोयाबीन हे शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण की प्रोटीन, कॅल्शियम, विटॅमिन भरपूर आहे सोयाबीनमध्ये। महालक्ष्मी सरसमध्ये तुमचा अनुभव कसा आहे? महालक्ष्मी सरसमध्ये खूप छान अनुभव आहे, कारण की आमच्या ह्या सोयाबीनला जास्तीत जास्त शहरामध्ये मागणी आहे, कारण की ह्याच्यात प्रोटीन, विटॅमिन, कॅल्शियम असल्यामुळे ह्या लोकांना हे अवेअरनेस शहरातल्या लोकांसाठी आहे। आज माझं 4th-5व वर्ष आहे इथे येण्याचं, तर छानपैकी रिस्पॉन्स आहे। आपण इथे बघू शकता की ग्रामीण भागातील लोकांनी, स्पेशली स्त्रियांनी बनवलेले वेगवेगळे खाद्यपदार्थ आहेत, ज्याच्यामध्ये जराही प्रिझर्वेटिव्ह मिक्स केलेले नाही आहेत। आपल्याकडे इथे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत, इथे छान उबदार असे वेगवेगळे सॉल्ट, टाल्स वगैरे आहेत। आपण आता इथे बघू शकतो की इथे करवंदापासून बनवलेली चटणी आहे। आपण आता कोल्हापूर येथील स्टॉल जवळ आहे। इथे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्यूट बॅग्स पण तुम्ही बघू शकतात। ग्रामीण भागातून आलेल्या या महिला आहेत आणि त्यांना त्यांच्या प्रोडक्ट्सला वाव देण्यासाठी हा भव्य कार्यक्रम उमेद यांनी साकारलेला आहे। इथे आपण बघू शकतो की ह्यांच्याकडे शेव भाजी आहे, डाळ गंडोरी आहे, ऑनियन पावडर सुद्धा आहे, गार्लिक पावडर आहे, बीटरूट पावडर आहे। मुंबईकरांसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी त्या ड्राय पावडरच्या स्वरूपात इथे आपल्याला पाहायला भेटतील। आपण बघू शकता की इथे मुंबईकरांनी तुफान गर्दी केलेली आहे। मुंबईकरांना आवडतील असे सर्व पदार्थ इथे आहेत। इथे गव्हाची कुरडई आहे यांच्याकडे,
ह्यांच्याकडे आहेत. आपण बघू शकता की तिखट पापड, साबुदाणा आणि साबुदाण्याचे तिखट पापड आहेत. उडदाचे पापडही आपल्याकडे बघू शकता इथे आहेत. आता तुम्ही इथे बघू शकता इथे वेगवेगळे सुंदर असे सॉफ्ट टॉयज आहेत, लहान मुलांना नक्की आवडतील. वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूटच्या बॅग आपण इथे पाहू शकतो. खूप सुंदर असे इथे बनीज आहेत, मंकीज आहेत, सॉफ्ट टॉयज आहेत, वेगवेगळे किचन्स आहेत. आता आपण आपल्या मुंबईकरांना विचारूया की त्यांना हा महालक्ष्मी सरसचा कसा वाटतंय. मॅडम तुम्हाला महालक्ष्मी सरस? छान आहे, छान आहे. तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा आमच्यासोबत, कसं वाटतंय? सगळेच मराठी आहेत, एक्सपिरियन्स तर चांगला आहे. काही तुमच्या प्रोडक्ट बद्दल जरा सांगा. हा माझं ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे सगळं आणि आम्ही मोस्टली डायबिटीजसाठी काम करतो. माझा सोलापूर जिल्ह्यातला स्टॉल आहे. तर मुंबईमध्ये मी राहते. माझा ब्रँडचं नाव आहे ऑर्गॅनिक हॅपीनेस आणि आमच्याकडे सगळे मिलेट आणि मिलेट बेस्ड प्रोडक्ट असतात, तूप असतं, सगळं असतं. चला आपण आता बघूया की इथे ज्वेलरी कोणती कोणती आहे. इथे खूप सुंदर इयरिंग्स आहेत, ज्वेलरी आहे. मॅडम तुम्हाला सांगा कसा वाटतं हा सरस? खूप छान आहे, खूप सगळं बघण्यासारखं आहे आणि आम्ही भरपूर खरेदी पण केलेली आहे. इथे बघू शकता की सुंदर सुंदर असे इयरिंग्स आहेत, नेकलेस आपल्याकडे आहेत अवेलेबल. ताई सांगा तुमचा विशेष सांगा. मैं कनक कलेक्शन से हूँ. हमारा कलेक्शन है जिसमें महिलाएं इस तरीके की जो चीज़ें हैं वो बनाती हैं कलेक्शन में खुद ही. इसके अलावा इमिटेशन ज्वेलरीज हम लोग डिजिटली भी बेचते हैं उसको. साथ ही एग्जीबिशन सरस में मुझे बहुत अच्छा चांस मिला है. सो बहुत सारे लोग आ रहे हैं और हमको बहुत मोटिवेट कर रहे हैं. थैंक यू सो मच. तर आता आपण आहोत महालक्ष्मी सरसच्या भव्य फूड कोर्टकडे. इथे फक्त आपल्याकडे विक्री सामानच नाही, इथे आपल्याकडे खायला पण खूप काही अवेलेबल आहे. आपण बघूया इथे काय आहे. तर पहिलं स्टॉल आहे, हे तर तेलंगणावरून आलेलं आहे. तर आपण विचारू यांच्याकडे काय काय आहे. मैम आपके पास क्या क्या है? हैदराबाद दम बिरयानी, तेलंगाना से आया. हैदराबाद दम बिरयानी, चिकन बिरयानी, ये दम चिकन बिरयानी है. ये सुबह से 3 अंडी बनाया. ये मटन बिरयानी है, मटन लेग बिरयानी है. ये वेज पनीर बिरयानी है. ये हलीम है, स्पेशल हलीम, हैदराबाद हलीम स्पेशल है. ये चिकन लेग पीस हमारे स्पेशल है हैदराबाद. तर चला आता आपण बघूया पुढे काय आहे. इथे पालघर जिल्ह्यावरून आलेली ताई, यांच्याकडे खूप काही अवेलेबल आहे. आपण ताईंनाच विचारू यांच्याकडे काय आहे. ताई तुम्ही सांगू शकता तुमच्याकडे काय काय आहे? आहे म्हणजे आम्ही बागडा आहे, सुरमई आहे, पॉपलेट आहे, कोलबी आहे, फ्राय वगैरे करतो. व्हेज नॉनव्हेज सगळं बनवतो. चिकन समोसे, नॉनव्हेज नूडल्स समोसे सगळे आहे. खूपच छान. यांच्याकडे नॉनव्हेजचं सगळं काही आहे. कोणाला ट्राय करायचं असेल तर नक्की येऊन नॉनव्हेजच्या फूड कोर्टला पालघर इथे येऊ शकता. आता आपण पुढे बघूया यांच्याकडे काय आहे. इथे नॉनव्हेजच नाही, आपल्याकडे व्हेजला पण खूप काही ऑप्शन आहे. तर आता आपण मुंबईकरांनाच विचारूया त्यांचं इथे काय ते खात आहेत आणि कसं त्यांना वाटतंय. ताई तुम्ही बोलू शकता, काही सांगू शकता महासरसच्या प्रोग्रामबद्दल? कसं वाटतं तुम्हाला? छान तर आहे, खूप आवडलं. म्हणजे ग्रामीण लोकांचं जे काही वस्तू त्यांनी इथे मांडल्या आहेत ना, त्या खूप मला आवडल्या, सुंदर आहेत. पण आणि आता एवढं सुंदर वाटत होतं ना आता फिरताना, थोडंसं महाग पण वाटत होतं, पण ठीक आहे. त्यांची पण मेहनत आहे त्याच्याबरोबर ना, त्यामुळे त्याप्रमाणे आपल्याला पण त्यांच्या वस्तूंची खरेदी केलीच पाहिजे. त्यांना पण एक आनंद असतो, आम्हाला पण एक आनंद मिळतो त्यामध्ये. फार छान वाटलं. आणि जेवण वगैरे पण खूप सुंदर आहे, मस्त. ते अरेंजमेंट पण छान केलेली आहे, खूप सुंदर आहे. आता इकडे आपल्या ठाणे जिल्ह्यातून पण ताई आलेले आहेत. आपण ताईंना विचारूया ताईकडे काय आहे. ताई तुमच्याकडे इथे काय काय आहे? आमच्याकडे सुरमई आहे, कोळंबी आहे, चिकन आहे, जवळा फ्राय आहे. ताईकडे सगळंच काय आहे, सगळं नॉनव्हेजचे आयटम आहेत. नक्की येऊन व्हिजिट करा आणि नक्की खा. आता आपण पुढे जाऊया आणि पुढे बघूया ताईंकडे काही नवीन दिसतंय. आपण ताईंना विचारूया काय आहे. तर ताई तुमच्याकडे काय आहे इथे? सोलकढी. तुम्ही बघू शकता ताईंकडे सोनकढी पण आहे इथे. खूपच छान. यांनी थंड करायसाठी आणि किती थंडगार आहे, किती छान दिलेलं आहे. अच्छा तुमच्याकडे मोदक पण आहे. ताई तुम्ही हे टेस्ट करायला देऊ शकता का? थोडंसं द्या, एकदम थोडंसं. बस. तर आपण बघूया कसं आहे सोनकढी. खूपच छान आहे. नक्की येऊन बघा आणि कसं आहे तर ट्राय करा. चला तर आपण विचारूया मुंबईकरांना त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे. आपण ताईंना विचारूया ते कधी येतात. ताई तुम्ही दरवर्षी इथे येतात? हो, आम्ही दरवर्षी येतो. तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे इथला? छान आहे.
हॅलो, आम्ही दरवर्षी येतो सरस्वती महालक्ष्मीला. छान असतं, फारच छान असतं. आपण पुढे ताईंना विचारूया. इथे ताई जेवण करतात, आपण ताईंना विचारूया त्यांचं कसं वाटतं. ताई, तुम्ही आणखी काय काय इथे एक्सप्लोअर केलं? अनपॉलिश दाले, देन ज्वारी बाजराचे बिस्किट्स आणि शेंगदाण्याची चटणी. चला आपण पुढे बघूया आणि पुढे आणखी लोकांचा एक्सपीरियंस घेऊया. इनको पूछेंगे इनका एक्सपीरियंस कैसा है. एक्सपीरियंस बहुत अच्छा है, बहुत अच्छा है. एक ही रूफ के अंदर इतने सारे ऑप्शंस, वैरायटीज़ और ढेर सारे टेस्ट करने को मिला. ओवरऑल बहुत अच्छा एक्सपीरियंस है. अभी हम लोग इधर भी टेस्ट करेंगे और देखेंगे कि पूरा महाराष्ट्र का कल्चर कैसा कलरफुल और वाइब्रेंट है. तर चला आता आपण ताईंना विचारूया त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे. एक्सक्यूज मी ताई, तुम्ही सांगू शकता तुमचा इथला एक्सपिरियन्स कसा आहे? चांगला आहे. तुम्ही काय काय इथे ट्राय केलं? बरेच घरगुती पदार्थ ट्राय केले. तुम्ही काही खाल्लं आता? नाही, थोडासाच घेतलेला तिथे. आता अजून ऑर्डर करतो. थँक्यू. सर, तुमचा इथला एक्सपिरियन्स कसा आहे? खूप छान एक्सपिरियन्स आहे. स्पेशस आहे, बरेच स्टॉल आहेत, बरेच माहिती मिळते, बरेच पदार्थ बघायला मिळतात आणि आम्ही एन्जॉय केलं. थँक्यू व्हेरी मच. तर चला आता आपण विचारूया आणखी लोकांचा एक्सपिरियन्स कसा आहे. तुम्ही बघू शकता इथे सगळ्या वयोगटाचे मुलं आलेले आहेत. आपण ताईंना विचारू त्यांचं कसं एक्सपिरियन्स आहे. एक्सक्यूज मी, तुम्ही काही सांगू शकता तुम्हाला कसं वाटतं इथे? खूप छान वाटतंय. सगळे स्टॉल्स खूप छान आहे, खाणं पण खूप छान आहे. आम्ही खूप शॉपिंग पण केली आहे मी, तर खूप मस्त वाटलं मला इकडे. तर आपण इकडे विचारूया यांना. इथे खूप लोक बसलेले आहेत, आपण यांना विचारूया यांना कसं वाटतंय. एक्सक्यूज मी, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर करू शकता? मिसळ खूप आवडलं, एस्पेशली कोल्हापुरी मिसळ. खूप तिखट पण लागलं आणि ते आता जस्ट आलो आपण, ते स्टॉल सगळं बघितलं, चांगलं केलं आहे. सगळीकडनं इंडियामधनं सगळं दिसतंय, ते छान आहे. चला आता आपण पुढे बघूया काय. इथे भंडारा जिल्ह्यातून आलेले ताई पण आहेत. ताईने विचारूया त्यांच्याकडे काय काय आहे. ताई, तुमच्याकडे काय काय आहे? आमच्याकडे चिकन आहे, मटन आहे, पनीर आहे, अंडा कढी आहे, राईस आहे. तर बघू शकता ताईकडे खूप काही अवेलेबल आहे. आपण पुढे बघूया कसं आहे. आता आपण इथे एक्सपिरियन्स घेऊया मुंबईकरांचा. त्यांना एक्सपिरियन्स कसा आहे या ताईंना विचारूया त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे. हॅलो, कसं आहात तुम्ही? आम्ही पण बरे आहात. तुम्ही सांगू शकता का एक्सपिरियन्स? ॲक्च्युली हा एक्सपिरियन्स माझा खूप छान आहे. बिकॉज मला इथे जे महाराष्ट्रामधल्या आपल्या ज्या मराठमोळ्या रेसिपीज आहे, ज्या आपला मराठमोळं जेवण आहे, ते सगळं मला एकाच ग्राउंडमध्ये भेटलं आहे. सो आय डोंट हॅव टू गो टू डिफरंट प्लेसेस. सो आय रिअली लाईक दिस कॉन्सेप्ट की एकाच ठिकाणी त्यांनी सगळं काही हे केलं आहे आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं जेवण आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे वस्तू त्यांनी इथे ठेवल्या आहेत. सो एक्सपिरियन्स वॉज रिअली गुड. इथे काय आहे? इथे हिंगोलीवरून आलेले ताई आहेत. ताईंना विचारूया त्यांच्याकडे काय काय आहे. ताई, तुमच्याकडे काय आहे? हे तांदळीची भाकरी आहे मॅडम, आणि ही टाळक्याची भाकरी आहे, आणि कांदा भजी आहेत, आणि ते पराठे आहेत, आणि ते पलीकडली बाजरीची भाकरी आहे, आणि त्याच्याकडून पोळ्यामध्ये पण भेटतात. भरीत पण आहे सर मॅडम आमच्याकडे. आम्ही सर्व प्रकारचे पदार्थ बनवतो मॅडम. तर इथे फक्त फूड स्टॉलच नाही आणि सामानाचंच कक्ष नाही, इथे किती सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पण खूप छान स्टेज केलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती मोठं आणि आकर्षक मोठं स्टेज केलेलं आहे. आणि आजही इथे कार्यक्रम होणार आहेत. टोटल 14 दिवस इथे रोज काही ना काही आणि नवीन प्रकाराचे कार्यक्रम होणार आहेत. तुम्ही नक्की या. इथे फक्त प्रदर्शनच नाही, इथे सगळं काही विजिटर्स आणि महिलांसाठी ॲम्ब्युलन्स व्हॅन पण अवेलेबल आहे. इफ इन केस काही इमर्जन्सी झालेली, ही निशुल्क आहे. इथे पार्किंग निशुल्क आहे, इथे एंट्रन्स फी निशुल्क आहे, आणि तसंच आपले काही इमर्जन्सी घडल्यास आपण हे घेऊ शकतो. बँक सखी
ग्रामीण भागातील महिलांना बँक शाखेच्या कशाप्रकारे सहाय्य होतं? तर तुम्ही इथे बघू शकता, इथे पाण्याची पण सोय केलेली आहे. आणि आता आपण पुढे जातो बँक सखीकडे. मी तिथे जाऊन तुम्हाला सांगते बँक सखीमध्ये काय होतं. तर इथे येणाऱ्या सगळ्या ताईंना इथे बँक सखीचा कसा उपयोग होते आपण ताईंनाच विचारूया. हे कुठल्या बँकेतल्या आहेत आणि काय काम करतात. नमस्कार, माझं नाव आफरीन अमजद मनियार. मी वापगाव या ब्रँचमध्ये पुणे जिल्ह्यातून खेड तालुक्यात वापगाव ब्रँचमध्ये काम करते. आणि डोर टू डोर सर्व्हिस देतो आम्ही महिलांना. आणि महिलांना बँकेत जाणं शक्य होत नाही काही महिलांना, किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम असतात ते आम्ही डोर टू डोर जाऊन त्यांचे सॉल्व्ह करतो. तर तुम्ही बघू शकता ताईंनाही किती उपयोग होणार या सोयीचा. आणि आपण या ताईंना विचारूया ते कुठल्या बँकेतल्या आहेत. ताई, तुम्ही सांगू शकता कुठल्या बँकेतला आहात? नमस्कार, मी रज्जुला जश्मीर मुल्ला. मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत बँक सखी म्हणून 2019पासून कार्यरत आहे. तर मी BC पॉईंट पण घेतलेला आहे. त्यामध्ये खात्यामधून पैसे भरणे, काढणे, तसेच APY, PMJJBY, PMSBYचा विमा करून आम्ही घेतो, जेणेकरून महिलांना किंवा त्यांच्या कुटुंबियांचा विमा निघून त्यांना पुरेपूर फायदा घेता यावा यासाठी. तसेच गटांची कॅश वगैरे भरणे करणे, त्यांचे चेक ट्रान्सफर करणे अशी कामं आम्ही करतो. आता आपण पुढल्या ताईंना विचारूया ते कुठल्या बँकेतल्या आहेत. ताई, तुम्ही कुठल्या बँकेतल्या आहात? सर्वप्रथम नमस्कार, माझं नाव सोनम गाठे. माझ्या गटाचं नाव आहे जीवन विकास आणि मी अमरावतीमधून अचलपूरमधून आलेली आहे. तर आम्हाला येथे BC सखी म्हणून येथे बोलावण्यात आलं आहे. म्हणजे जे ग्रामीण भागातील महिला ज्यांनी आपले उत्पन्न दाखवण्यासाठी इथे स्टॉल लावलेले आहे, तर त्यांची जे दिवसभराची त्यांची जी कमाई होते तर ती रक्कम त्यांच्याकडे न ठेवता त्यांच्या अकाउंटमध्ये आम्ही आमच्या BC पॉईंटवरून, आमच्या थंब मशीनवरून सुरक्षितपणे त्यांच्या अकाउंटला जमा करतो आम्ही. आणि त्यानंतर त्यांना ऑनलाईन प्रिंट वगैरे सर्व काढून देतो. तर अशा प्रकारे आम्ही सेवा पण करत आहोत. आणि आम्हाला याद्वारे आम्हाला चांगले काम पण मिळाले आहे. आणि आमचं पण नाव येथे चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि त्यांची पण मदत होती. तर धन्यवाद उमेद, धन्यवाद सर्व कर्मचाऱ्यांना. धन्यवाद ताई, तुमचा एवढं चांगलं एक्सपिरियन्स याबद्दल. तुम्ही बघू शकता की ते काय आपण इथे एक्सप्लोअर करू शकतो. आता आपण पुढे बघूया पुढे काय आहे. तर इथे फक्त मेडिकल फॅसिलिटीज नाही, इथे फायर ब्रिगेडचे पण आलेले आहेत. आणि इथे दररोज इथे व्हॅन असतो आणि काहीही झालेल्या ते लोक असतातच. आणि इथे काही हादसा नाही होणार त्याची खात्री हे लोक घेतात. तर तुम्ही इथे बघू शकता CCTVचे पण इथे उपलब्ध करून दिलेलं आहे. काही झाल्यास तुम्ही इथे येऊ शकता आणि इथून त्यांच्याकडनं हेल्प घेऊ शकता. तुम्ही बघू शकता इथे ते बसलेले आहेत सर्व्हिलियन्ससाठी पण. आणि काही झाल्यास तुम्ही यांच्याकडनं हेल्प घेऊ शकता. तर आपल्याकडे डॉक्टर्स पण अवेलेबल आहे. काहीही लागल्या महिलांसाठी, इवन व्हिजिटर्ससाठीच काहीही लागल्या आपल्याकडे डॉक्टर्स अवेलेबल आहेत. डॉक्टर्सच नाही, हे आपल्याला मेडिसिन्स पण देतात, ते पण निःशुल्क आहे. तर तुम्हाला काही लागलं तुम्ही नक्की येऊ शकता. आपल्याकडे सगळे सुविधा अवेलेबल आहेत महालक्ष्मी सरसमध्ये. तर तुम्ही बघितलंच माझ्यासोबत सामान कक्षाला, इव्हेंट फूड कोर्टला किती छान आकर्षक वस्तू आहेत. मला तर वाटतं तुम्हाला नक्की इकडे यायला पाहिजे आणि हे सगळं अनुभवायला पाहिजे. अगर तुम्हाला हे सगळं अनुभवायचे असेल तर नक्की या 13 फेब to 23 फेबपर्यंत ॲट BKC ईस्ट MMRDA ग्राउंड 3 and 4 गेट.